मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की मेहनत भरपूर करता पण पैसा टिकत नाही? घरात सतत अडचणीच येतात. लक्ष्मी येते पण थांबत नाही. शास्त्र सांगतं, लक्ष्मी फक्त पैशावर नाही तर ऊर्जेवर आकर्षित होते. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 3 गोष्टी ज्या घरात आल्यावर लक्ष्मी चालत नाही, धावत येते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची गोष्ट 90% लोक चुकीच्या पद्धतीनं वापरतात. पहिली गोष्ट, श्रीयंत्र योग्य पद्धतीने. मित्रांनो, श्रीयंत्र म्हणजे स्वतः देवी लक्ष्मीचे स्वरूप. पण लक्षात ठेवा, फक्त श्रीयंत्र आणून ठेवले तर काहीच होत नाही. योग्य पद्धत, तांब्याचं किंवा स्फटिकाचं श्रीयंत्र असावं. शुक्रवार किंवा गुरुवार दिवशी आणावं. उत्तर पूर्व दिशेला ईशान्य ठेवा. रोज दिवा लावा. ओम श्रीम महालक्ष्मी नमः 11 वेळा म्हणा. चुका, पूजा न करता शोपीस सारखं ठेवणं, बेडरूम किंवा जमिनीवर ठेवणं. योग्य प्रकारे ठेवलेलं श्रीयंत्र घरात पैसा, संधी आणि स्थैर्य आणतं. दुसरी गोष्ट, अखंड तांदूळ, अक्षता. तांदूळ म्हणजे अन्न, समृद्धी आणि पूर्णता. घरात तांदूळ असेल पण तो अपमानित अवस्थेत असेल तर लक्ष्मी येत नाही. कसं ठेवायचं? नवीन तांदूळ पिवळ्या कपड्यात, थोडी हळद, कुंकू, अक्षता. स्वयंपाकघरात किंवा देवघरात दर शुक्रवारी थोडे तांदूळ देवीला अर्पण करा. यामुळे घरात अन्नाची कमतरता राहत नाही, पैशाची चणचण कमी होते, अनावश्यक खर्च थांबतो. तिसरी गोष्ट, कासव. शास्त्रात सांगितलं आहे, कासव म्हणजे स्थिर धन आणि दीर्घकाळ टिकणारी समृद्धी. योग्य कासव, पितळ किंवा स्फटिकाचं, उत्तर दिशेला तोंड असलेलं, पाण्यात ठेवलेलं नाही. हे फार मोठी चूक आहे. योग्य जागा, ड्रॉइंग रूम, तिजोरीजवळ, देवघरात. दर गुरुवारी कासवाला हळद कुंकू लावा. लक्षात ठेवा, कासव हळू चालतं, पण जे धन आणतं ते कधीही सोडून जात नाही. महत्वाची सूचना, मित्रांनो, या गोष्टी जादू नाहीत. जोपर्यंत घर स्वच्छ नाही, स्त्रीचा सन्मान नाही, देवावर श्रद्धा नाही, तोपर्यंत लक्ष्मी येऊनही दारातून परत जाते. लक्ष्मी फक्त पैशाची देवी नाही, ती संस्कार, शांती आणि श्रद्धेची देवी आहे. आजच ठरवा, मी माझ्या घरात लक्ष्मीला सन्मान देईन. या 3 गोष्टी योग्य श्रद्धेनं घरात आणा आणि बघा लक्ष्मी कशी धावत येते. जय माता लक्ष्मी कॉमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.